मित्रांनो नमस्कार. आपल्या जीवन एकदम चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तसेच मित्रांनो आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड भूमीमध्ये सर्वांचं जीवन मनापासून स्वागत करतो. काल मित्रांनो गेलो होतो आपण खारघरमध्ये, आपण मंदिरामध्ये गेलो होतो. श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा मंदिर जवळपास 8 ते 9 एकरामध्ये पसरलेला आहे आणि आशिया खंडातील मित्रांनो हा दुसऱ्या क्रमांकाचा मंदिर आहे आणि महाराष्ट्रामधील मित्रांनो 1 क्रमांकाचं मंदिर आहे मित्रांनो, इस्कॉन मंदिर. आणि मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि लोक अर्पण केलेला आहे मित्रांनो 15 जानेवारी 2025 मध्ये. आणि नक्कीच बघा. आणि मित्रांनो या मंदिराला बनण्यासाठी जवळपास मित्रांनो 100 ते 200 करोड पैसे लागून करून मित्रांनो हा मंदिर उभारलेला आहे. आणि मित्रांनो एक बोलायचं म्हणजे आपल्या खारघरमध्ये मंदिर असल्यामुळे आपल्याला पण जाण्याची संधी भेटलेली आहे तिथे. तर नक्कीच बघा तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग कसा झालेला आहे नक्की तुम्हाला बघायला भेटेल. आणि मित्रांनो ब्लॉगचा इंट्रो जरा काढायला विसरलो होतो, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली आता ऑफिस मधूनच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर नक्कीच बघा तुम्ही. मित्रांनो बघू शकतात तुम्ही आपली हंसिका मॅडम, ती पण रेडी झालेली आहे बघू शकतात. आणि मित्रांनो कमेंट करून सांगा नक्की आम्हाला कशी वाटते हंसिका. आणि बघू शकतात आपला रुपेश भाई आहे आणि तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे आपल्या सोबत. तर तुम्ही कंटिन्यू राहायचं बघत. आता वहिनी पण असणार आहेत, वहिनी पण येणार आहेत. वहिनी हर्षल बघा आपल्या सोबत आपला हर्षल भाई देखील आहे बघू शकतात तुम्ही. आता आपली गाडी तिथेची आहे पार्किंग मध्ये लावलेली, गाडीमध्ये जावा आपण. तर आता डायरेक्ट नाही मित्रांनो तुम्हाला खारघरच्या मंदिराच्या इथे भेटणार आहे, कारण की जास्त वेळ येणार नाही आणि जास्त पण मोठा ब्लॉग होणार नाही. चला आता एवढा बघितला आहे ब्लॉग, तर शेवटपर्यंत नक्कीच बघा ब्लॉग. बघूया आता बरेच मित्रांनो ब्लॉग आलेले आहेत त्या मंदिराचे. तर फर्स्ट टाइम आपण पण मंदिराचा ब्लॉग बघा तुम्ही. चला मित्रांनो गाडी खोलले आणि बघू शकता तुम्ही हंसिका आहे आणि वहिनी आहे. चला भावांनो आता जस्ट आपण पोहोचलो खारघरमध्ये इस्कॉन मंदिराच्या इथेची. आणि मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आल्यावर प्रचंड गर्दी देखील आहे आज, कारण की खूप गर्दी आहे भाविक भक्तांची. दाखवतो तुम्हाला आता. मित्रांनो बघा रुपेश भाई, वहिनी, हर्षल आलेत बघू शकतात तुम्ही. मित्रांनो आता जस्ट आपण पोहोचलो खारघरमध्ये इस्कॉन मंदिराच्या इथे. आणि मित्रांनो आता आपण इथे चप्पल ठेवणार आहे आपली. दाखवतो तुम्हाला इथे पण सुविधा आहे बघा चप्पल ठेवण्यासाठी. तर मित्रांनो चप्पल ठेवण्यासाठी तुम्हाला मुक्त आहे, तशी कुठलाही चार्जेस नाही. हे बघा इथे चप्पल ठेवणार आहे आपण. रुपेश भाई आणि रुपेश भाईची मुलगी. हर्षल भाई तर एकदम खुश झाले, कारण की तो पहिला पण आला होता. आणि मित्रांनो आपण तो फर्स्ट टाइम आलेला आहे मंदिरामध्ये या. तर तुम्हाला पण अनुभव बघायला भेटेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून. हर्षल भाई काय सांगशील तू या गर्दीबद्दल, काय सांगशील तू?
दिसणारच नाही रे. आपण आता निवांतपणे बसला येतोय बघू तुम्ही. अंशिका इकडे बघ. अंशिका अंशिकाला लागले बघ. अंशिका चला मित्रांनो, आता मंदिरामधनं आपण दर्शन वगैरे घेतलं आहे मस्त की, आणि आता आपण घरी निघालेलो आहे. परतीचा प्रवास आता करूया. आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच सांगा मला ब्लॉग कसा होता, आणि लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया तुम्हाला. चला टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.